नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या आठवड्यामध्ये शेअर मार्केट कसे असेल याचा आपण सविस्तर आढावा घेऊया. 20 जुलै ते 25 जुलै याच्या दरम्यान मार्केटमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या घटना घडणार आहेत याच्यावरती आपण नजर टाकूया. एक थोडक्यात मागील आठवड्यात काय घडलं याच्यावरती आपण थोडी चर्चा करूया. इंडियन मार्केटचा आपण जर व्ह्यू पाहिला तर तो आपल्याला एकंदरीत कल हा पॉझिटिव्ह साईडला म्हणजेच बुलिश ट्रेंड दिसून येत आहे. जास्त निगेटिव्ह असं वातावरण आपल्याला काही पाहायला मिळत नाही. निफ्टी 0.53% पॉझिटिव्हमध्ये बंद झाली, तर बँक निफ्टी 0.82% पॉझिटिव्हमध्ये बंद झाली. एकंदरीत मागील आठवड्यात बँकिंग सेक्टरने मार्केटला चांगला सपोर्ट दिलेला दिसून येतो. तर सेक्टर वाईज विचार केला तर आय टी सेक्टरमध्ये शानदार तेजी पाहायला मिळाली, तर कॅपिटल मार्केट इंडेक्समध्ये आपल्याला दबाव दिसून आला. या आठवड्यामध्ये आपले मार्केट कसे असेल व कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मार्केटवरती डायरेक्ट परिणाम करू शकतात त्याचा आढावा आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊया. सोमवारी 45 कंपन्या आपल्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अल्ट्राटेक सिमेंट पेटीएमचा समावेश असेल. तर शुक्रवारी रिलायन्सने आपला रिझल्ट जाहीर केला. शनिवारी बँक निफ्टीतील महत्त्वाच्या बँकांनी तिमाही रिझल्ट जाहीर केला. याचा परिणाम आज मार्केट ओपन झाल्यानंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. याच्यामध्ये काही चांगले रिझल्ट आहेत तर काही खराब रिझल्ट आहेत आणि ग्लोबल मार्केटमधून निगेटिव्ह संकेत मिळत आहेत. त्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह साईडला जातं की निगेटिव्ह साईडच्या रिझल्टला जास्त महत्त्व देतं हे बघणं खूप महत्त्वाचं असेल. तसेच सोमवारी जपानचे मार्केट बंद राहील. मंगळवारी निफ्टीची विकली एक्सपायरी असेल. या दिवशी आपल्या 42 कंपन्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बजाज ऑटो, अदानी ग्रीन सोल्युशन, टीव्हीएस मोटर, अदानी टोटल गॅस यांचा समावेश असेल. बुधवारी 54 कंपन्या आपले तिमाही रिझल्ट जाहीर करतील. त्याच्यामध्ये अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, झोमॅटो, नेस्ले, डॉक्टर रेड्डी आणि एसआरएफचा समावेश असेल. गुरुवारी सेन्सेक्सची विकली एक्सपायरी असेल. या एक्सपायरी दिवशी 50 कंपन्या आपल्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. त्याच्यामध्ये इन्फोसिस, इंडिगो, सिप्ला, मिशोचा समावेश असेल. तर याच दिवशी जपान आपला महागाई दर जाहीर करेल. त्याचबरोबर भारत अमेरिका मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसिंग PMI डाटा देखील जाहीर करेल. ही एक्सपायरी खास होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर शुक्रवारी मार्केटच्या शेवटच्या दिवशी या आठवड्यातल्या 52 कंपन्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. त्याच्यामध्ये NTPC, श्रीराम फायनान्स, SBI लाईफ, CG पॉवर यांचा समावेश असेल. तर शनिवारी रविवारी मार्केट बंद असेल, पण या विकेंडच्या शेवटी 14 कंपन्या आपल्या तिमाही रिझल्ट जाहीर करतील. त्याच्यामध्ये AU स्मॉल फायनान्स बँक, झेन टेक्नॉलॉजी, IDFC फर्स्ट बँक यांचा समावेश असेल. तर ह्या सर्व घटकांचा परिणाम मार्केटवरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. पण टेक्निकल दृष्ट्या कोणत्या लेवल मार्केटसाठी महत्त्वाचे आहे त्याच्यावरती एक नजर टाकूया. निफ्टीमध्ये मागील आठवड्यात जर आपण पाहिलं तर आठवड्याची सुरुवात पॉझिटिव्ह झाली. त्याच्यानंतर 3 दिवस मार्केट एका रेंजमध्ये रेंगाळत राहिलं आणि आपण ज्या पद्धतीने शुक्रवारी सकाळी मॉर्निंग अपडेट दिले होते त्यानुसार निफ्टीने वरील बाजूस लेवल ब्रेक केल्याने शानदार तेजी निफ्टीमध्ये पाहायला मिळाली. एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की आठवड्याची शेवट आणि सुरुवात खूप चांगला मागील आठवड्यामध्ये झाले होते. तर या आठवड्यामध्ये कोणत्या लेवल महत्त्वाचे असणार आहेत निफ्टीसाठी तर 24,500 ही लेवल निफ्टीसाठी महत्त्वाची असेल. ती ब्रेक होऊन जर निफ्टी बंद झाली तर निफ्टीची वाटचाल आपल्याला 24,800 ते 25,000 कडे होताना पाहायला मिळू शकते. तर खालील बाजूस निफ्टीसाठी 24,200 हा महत्त्वाचा सपोर्ट असेल. तो ब्रेक झाला आणि निफ्टी त्याच्या खाली जर बंद झाली तर निफ्टीची वाटचाल आपल्याला 24,000 ते 23,800 कडे होताना पाहायला मिळू शकते. बँक निफ्टीमध्ये मजबूत स्थिती पाहायला मिळते निफ्टीच्या तुलनेत, कारण आठवड्याची सुरुवात आणि शेवट निफ्टीप्रमाणे जरी स्ट्रॉंग झाला असला तरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह या पद्धतीने बँक निफ्टीने मागील आठवड्यात काम केलेले आपल्याला पाहायला मिळते.
आणि त्यात बँक निफ्टीचे तिमाही रिझल्ट जाहीर झालेले आहेत बँक निफ्टीतील महत्त्वाच्या कंपन्यांचे. त्याचा देखील परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. आय सी आय सी आय बँकचे दमदार रिझल्ट आहेत, एच डी एफ सीचे मार्केटच्या अपेक्षेनुसार आहेत, तर कोटकने निराश केलेला आहे, ॲक्सिस बँकेने निराश केलेला आहे. निगेटिव्ह साईडला बँक निफ्टी जाते की पॉझिटिव्ह साईडला जाते हे बघणं या आठवड्यामध्ये महत्त्वाचं असेल. जर पॉझिटिव्ह रिझल्टकडे बँक निफ्टी गेली आणि 59,000च्या वरती बंद झाली तर 59,500 ते 60,000कडे बँक निफ्टीची वाटचाल होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. तर खालील बाजूस 58,000 हा महत्त्वाचा सपोर्ट असेल. निगेटिव्ह साईडला निगेटिव्ह रिझल्टच्या बाजूने बँक निफ्टी झुकली तर 58,000 ब्रेक केल्यानंतर 57,500 हा पुढील सपोर्ट असेल. तो ब्रेक झाला तर 57,000 मजबूत सपोर्ट बँक निफ्टीसाठी राहील. आम्ही दिलेल्या ज्या लेवल आहेत या टेक्निकल दृष्ट्या आहेत. जागतिक लेवलला जी अशांतता सुरू आहे, इराण आणि अमेरिका यांच्यामधील वाढता संघर्ष, वाढत्या कच्च्या तेलाची किंमत, त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या मार्केटमध्ये होऊ शकतो. त्यामुळे आपण वरती ज्या त्या लेवल बघितल्या त्याच्यामध्ये बदल देखील घडू शकतो. जो काही बदल होईल तो वेळच्या वेळी तुम्हाला कळवला जाईल. असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नवीन अपडेट सोबत लवकरच भेटू. धन्यवाद.